Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भाजप नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेणार. अंतर्बली सराटीत सरकारच्या वतीनं चर्चा करणार. आजच्या चर्चेवर जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेणार. सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित असणार. शेतकऱ्यांच्या कर्जासाठी फडणवीसांचे बँकांना आदेश. शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका. 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार. फडणवीसांचा शेतकऱ्यांना दिलासा. विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच. 17 जागांपैकी 12 जागा लढण्यावरती भाजप आग्रही. तर ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही. ठाकरेंच्या शिवसेनेची आज मराठवाडा विभागाची बैठक. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार. सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवरती बेरोजगार तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ. इंस्टाग्रामवरती 19 मिलियन फॉलोअर्स. अनेक मुद्द्यांवरती संतप्त तरुणांकडून सोशल मीडियात. नीट पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक पेपर विकला गेला. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतनं धक्कादायक माहिती उघड. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये सीबीआय तपासाला वेग. मनोज शिरुरेनंतर आणखी एका डॉक्टरच्या घरी कसून चौकशी. महत्वाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती. इंधन दरवाढीचा मोठा फटका. नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद. विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचल्यामुळे निर्णय. प्रवाशांची गैरसोय होणार. पंतप्रधान मोदींची मंत्र्यांसोबत 4 तासांची महाबैठक. मंत्रालयाच्या कामांचा मोदींकडून आढावा. तर पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाबाबत जनतेला अवगत करा. मोदींच्या सूचना. नागपूरसह विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, अमरावती आणि वर्ध्याला तापमानाचा रेड अलर्ट. तर उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. नागपुरात 8 दिवसात 36 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय. डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण समोर येणार. मात्र वाढत्या उन्हामुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवर. सोलापूरच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. तर अनेक भागात ढगाळ वातावरण. नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागात उद्या पाणीपुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुण्यातील धोकादायक वसाहतींना महापालिकेची नोटीस. तातडीनं वसाहतीमधली घरं रिकामी करा. पालिकेचं नागरिकांना आवाहन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.